अनेक महत्वाची ब्रेकिंग न्यूज आता समोर येते। आगामी अबीर गुलाल या सिनेमावर भारतात बंदी घातली जाते अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। पाकिस्तानचा अभिनेता फवाद खानचा अबीर गुलाल हा चित्रपट आहे तो रोखल्याची माहिती आता समोर आलेली आहे। अबीर गुलाल पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा हा चित्रपट आहे आणि त्याच्यावर आता भारतामध्ये बंदी घातली जाते अशी माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। आगामी अबीर गुलाल या सिनेमावर भारतात बंदी घातलेली आहे। आमचे सहकारी अविनाश रेगसकर आपल्याशी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकची अपडेट देण्यासाठी। अविनाश, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। भारताकडून पाकिस्तानची एक प्रकारे कोंडी केली जाते। व्यापाराच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतल्यानंतर आता अबीर गुलाल या सिनेमावर देखील भारतात बंदी घालण्यात आलेली आहे। अधिकची आणि ताजी अपडेट नेमके काय आहे? शुभम, अबीर गुलाल हा पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा मोठा चित्रपट भारतात येऊ घालत होता। 9 मेला हा प्रदर्शित होणार होता। मात्र या चित्रपटावर आता बंदी घालू शकतात अशी माहिती आपल्यात येते आणि पाकिस्तान अभिनेता फवाद खान याचा हा अबीर गुलाल चित्रपट आहे। त्यासोबत हे महत्त्वाचं हे होतं की आता पहलगाम दहशतवादी जो हल्ला झालेला आहे त्यामुळे हा त्याला चित्रपटाला विरोध होता। अनेक राजकीय पक्षांनी त्याला विरोध केलेल्याची माहिती येते। त्यामुळे पाकिस्तान सोबत असलेले संबंध मोडण्यासाठी अजून एक पाऊल पुढे असं म्हणू शकतो आणि हा चित्रपट आहे त्याच्यावर बंदी घालण्याची माहिती सध्या तरी आपल्या हाती येते। अगदी अविनाश, महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे, तुर्तास धन्यवाद। तर आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। पाकिस्तानचा अभिनेता फवाद खानचा अबीर गुलाल हा चित्रपट रोखला जाण्याची शक्यता आहे। सूत्रांनी आपल्याला या संदर्भात माहिती दिली तर अबीर गुलाल हा सिनेमा आता प्रदर्शित होऊ शकणार नाहीये, कारण या सिनेमाला विरोध वाढलेला आहे। कारण पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा हा सिनेमा आहे आणि आता अबीर गुलाल पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा चित्रपट आता रोखला जाण्याची शक्यता आहे। तर पडद्यावर त्याचं पुनरागमन आता थोडं लांबणीवर पडू शकतं। वर्षानुवर्ष त्याचा पहिला हिंदी चित्रपट अबीर गुलाल होता। 9 मे रोजी तो प्रदर्शित होणार होता, परंतु आता सूत्रांकडून आपल्याला या संदर्भातली माहिती मिळते। मनसेचे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। अमेयजी, स्वागत आहे। एक महत्त्वाची बातमी, पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचा जो आगामी चित्रपट होता अबीर गुलाल तो आता रोखला जाण्याची शक्यता आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया अपेक्षित आहे? नाही, तो तसाही इथे आम्ही प्रदर्शित होऊ देणारच नव्हतो आणि तो तसाही होणारच नव्हता। पण बरं झालं सरकारने योग्य तो निर्णय घेतला आणि त्याचं प्रदर्शन थांबवलंय। पण मला तुमच्या चर्चा मार्फत या बॉलिवूडचे जे लोक आहेत कलाकार त्यांना तंबी द्यावी लागेल की तुम्हाला जो या पाखडी कलाकारांचा पुळका आलाय तो पहिला थांबावा, तो बंद करावा। तुम्हाला गरज काय आहे पाकड्यांच्या कलाकारांना घेऊन तिकडे चित्रपट आणि कलाकारांकडे येऊन काम करण्याची? काही गरज नाही। यांना जशाला तसं उत्तर द्यायला पाहिजे। आपले निष्पाप लोक काल मारली गेलेत तिकडे, हो, घराच्या घर उद्ध्वस्त झाले आहेत। याच्या आधी देखील आपले चांगले पोलीस ऑफिसर शहीद झालेत आणि आपण काय पाकिस्तानी कलाकारांना डोक्यात घेऊन नाचायचं इकडे? गरज काय? अगदी। तर हा योग्य निर्णय सरकारचा, सरकारचे आभार मानतो मी आणि एक सांगतो की यापुढे देखील पाकिस्तानी कलाकार किंवा पाकिस्तानी चित्रपट इथे प्रदर्शित होणार नाही म्हणजे नाही। अगदी अमेयजी, तुमची भूमिका आणि तुमचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही लोकशाही मराठीला या बातमीच्या संदर्भातली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। अबीर गुलाल हा आगामी चित्रपट होता ज्यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्याचं काम होतं। तो चित्रपट आता रोखण्यात आल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। हा चित्रपट आता प्रदर्शित होऊ शकणार नाहीये। आधीच या चित्रपटाला विरोध वाढत होता। मनसेने देखील आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी देखील लोकशाही मराठीला या संदर्भात माहिती दिली। तर अबीर गुलाल या चित्रपटावर भारतामध्ये बंदी घातली जाते अशी माहिती आता सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।